तर मंडळी, आज आपण बनवूया मोड आलेल्या मुगाची भाजी. तर भाजीला काहीच नव्हते, त्यामुळे मी मूग भिजायला घातलं होतं रात्रभर. दुसऱ्या दिवशी बांधून ठेवलं. तर बघा, इतके मस्त असे मोड आलेले आहेत. ठेवलं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं, जिरी मोहरी फुलली की लगेच आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा मिनिटभर परतून झाला की लगेच कढीपत्त्याचे 4-5 पाने टाकायचे आणि टोमॅटो परतून घ्यायचा. त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण बारीक करून टाकणार आहे. ते पण मिनिटभर परतून घेऊया. मिनिटभर झालं की लगेच गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून परतून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकून आपण मोड आलेले मूग टाकूया. मिनिटभर परतून घ्यायचं. झालं की त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढून घेऊया. तरी ते मी 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. तर कुकर थंड करून घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त अशी आपली हिरव्या मुगाची भाजी तयार झालेली आहे. शिजलेली पण आहे. छान अशी डब्यासाठी हिरव्या मुगाची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा.